मदत मंडळाला केलेली आहे अशा समिता माळवी आणि परिधी माळवी यांना विनंती आहे आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। व्हॉलीबॉल क्रिकेट टीमचा कर्णधार ऋषिकेश राऊत याचं आगमन झालेलं आहे। गावदेवी क्रीडा मेघनाथ पाटील सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। खेळ पाहायला मिळेल चुरशीचा नाद कबड्डीचा निघाला दिवलांकरांचा घरचा साज चढाई करेल प्रत्येक धुमाल आणि प्रत्येक धुमाल घणाघाती हल्ला अरुण पाटील संघ बुचकुल्या परंतु क्रीडांगण नंबर 2 वर काय होतोय संयम आणि कार्यक्रम हा कबड्डीचा मंत्र विसरू नका। प्रेषित बोरकर बजरंगवेली संघानं चढवला तो कुर्डूस संघावर 17-14 3 गुणांनी विजयाचा शंकरात केलाय बजरंगवेली संघानं। पेन एक्सप्रेस अर्थात जय हनुमान उचेरे जय हनुमान वायशेत क्रीडांगण नंबर 2 वर चला अंतिम पुकार निघालाय अनिल पाटील प्रो कबड्डी मध्ये जयपूर किंग पॅन्थर संघाकडून प्रतिनिधित्व केलेला एक घणाघाती खेळाडू प्रयत्न छान करत होता डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये चढाईची गोरा प्रेषित बोरकरच्या खांद्यावर कबड्डीला साजेशी शर्यती लाभलेला खेळाडू उभा ठाकलाय मी म्हटलं एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल। 2 वर संघ आलेला आहे जय हनुमान वायसे आता मात्र प्रत्येक धुमाला सुद्धा मैदान दाखवलंय उजेड संघ व्यासपीठावर बसलेली मान्यवराबद्दल मी नक्की म्हणेन की कोण माणूस मोठा असतो ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मदतीला धावून जातात रात्री 12 वाजता कॉल उचलतात। कोण माणूस मोठा असतो माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही माणूस मनाने मोठा पाहिजे। आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है असे मान्यवर व्यासपीठावर बसलेले त्यांचं सुद्धा स्वागत आहे। खेळाडूंसाठी बक्षिसांचे खैरात करणारे सुद्धा व्यासपीठावर प्रेषित बोरकर पुन्हा एकदा चढायची वादली केली आणि प्रेषित बोरकर थांबला गेलाय। रसिकांच्या मनावर राज्य करण्यासाठी जय हनुमान उचेडे संघाचा बिबट्या म्हणून त्याचं नाव रायगड जिल्ह्यात गाजते असा दीपेश पाटील मैदानात ऑनलाईन एक्सप्रेस आहे। अनेक मैदान या खेळूने गाजवलेले आहेत। महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय कलनिग्रहणाय माणूस उपाय वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला महाराष्ट्र पोलीस विसरून जमणार नाही। आता मात्र संजीवनी द्यावी लागेल ती प्रेषित डायरेक्ट एमजी पुन्हा एकदा मैदानाकडे आता मात्र मैदानाच्या बाहेर उडवला जातोय अर्थातच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दिलीपजी भोईर साहेब अर्थातच छोटमशेठ भोईर साहेब रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य